गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे अन्वीला सुट्टी आणि मी जाते, थोडंसं काम आहे बाहेर त्यासाठी. आणि आवरून घेतलं मी, आता तयारी करते आणि निघते. सो ऑलमोस्ट स्वयंपाक झालेला आहे. आज केले मी छोले केले आणि बस छोले आणि पोळी केली. आज पुरी करायची होती पण मला थोडंसं बाहेर जायचं, त्यामुळे मग नाहीच केलं. म्हटलं वेळ होऊन जाईल आणि ऑलमोस्ट 10 वाजे मला निघायचं आहे. बाकीच्या अन्वीची तयारी आज करून देणार आहे. तिला सुट्टी आज आहे, उद्या पण आहे. बघू आता उद्याचं काय प्लॅन असतं. वाजले संध्याकाळचे 6, बहुतेक 6:45 झाले, 6:30 झाले. आणि थोडंसं आवरत आहे मी इथून. मी भरपूर पसारा करून ठेवला होता आज पूर्ण दिवसभर इथे खेळणे पडलेले होते आमच्या घरी. आणि म्हटलं थोडंसं क्लिनिंग पण करून घेते. आज मे बी उद्याला बाहेरच राहणं, बघू आता. सो काल काही बेडशीट्स घेऊन आल्या होत्या. सो त्याच्यातले काही आता बाहेर काढलं मी, कारण माझे भरपूर बेडशीट खराब झाले होते. आणि अन्वीचं एवढं बेकार कारभार सुरू आहे. पूर्ण झाड ओढून काढलेला याच्यामधून, कुंडीमधून, आणि पूर्ण माती काढते ती. बघा असे कारभार सुरू आहेत अन्वीचे. पूर्ण झाड गायब केला तिने. काय आहे सुरू आहे. आणि मी इकडे आवडत आहे. सो ही एक बेडशीट आणली काल, थोडं डार्क कलरमधूनच, म्हणजे असं काय होणार, पीच कलर वगैरेमध्ये ही एक आणली होती. सो मला ॲक्च्युली याची प्रिंट खूप जास्त आवडली. असे पुन्हा हवे होते पण नाही मिळाले, बाकी वेगळ्या कलरचे होते. सो ही या प्रिंटचं बेडशीट अजूनही माझ्याकडे नव्हतं. मला हे खूप जास्त आवडतं. मे बी राजस्थानी वगैरे असं काहीतरी प्रिंट आहे, मला आता एक्झॅक्ट नाही माहिती, पण बघताना खूप छान वाटतं, फ्रेश वाटते एकदम बेडशीट. ही एक घेतली, खूप महाग नाही आहे बेडशीट, एकदम रिजनेबल प्राईजमध्ये. मी याकरिता जास्त इन्व्हेस्ट नाही केलं यामध्ये, कारण आम्ही खूप बेडशीट खराब करते आजकाल. म्हणजे लहान मुलं असलं तर हे सांडवते सगळं सुरू असतं. त्यामुळे म्हटलं जेवढं जसं जमेल तसं जेवढे कलेक्शन होते त्यांच्याकडे 2-3 प्रकारचे घेऊन आली मी. हा घेऊन पण काही अर्थ नाही. ऑलरेडी माझ्याकडे बेडशीट पेंटिंग ठेवलेलं आहे, जेणेकरून काही जर असलं तर घालायला बेडवर अशा करिता तर आहेत ऑलरेडी. पण मला डेली यूजसाठी तिकडे झाला हात धुजा बाथरूममध्ये, डेली यूजसाठीच बेडशीट हव्या होत्या. म्हणून मग मी थोडेसे कमी प्राईजमध्येच घेऊन आले, जेणेकरून खराब पण झाले तर इझिली चेंज करता येईल आणि थ्रो आउट करता येईल. चला आवरून घेते, काढून घेते. उठल्यानंतर अंथरूण झाल्यानंतर खूप छान वाटत आहे. म्हणजे असं बारीक प्रिंट छान वाटत आहे दुरून बघताना, आवडले मला. फर्स्ट टाइम मी अशा पद्धतीची घेतली. म्हणजे जेवढे पण माझ्याकडे जे प्रिंट्स आहेत ना, एकदम मोठे प्रिंट्स आहेत. आजकाल मला माहिती नाही, बारीक प्रिंट्सचं खूप जास्त आवडत आहे. हे छान वाटतं, एकदम बॉर्डर खूप सुंदर वाटत आहे याची. सो डेली यूजला एकदम बेस्ट आहे. जास्त काही खराब झाली तरी काही टेन्शन नाही आहे. आणि जनरली डागं दिसणार पण नाही डार्क कलर असल्यामुळे. फक्त आता थोडंसं बॉर्डरचं आहे टेन्शन. बघू, चला आवरून घेते. मी गेली हात धुवायला. तेरे दिल को दिल लगी न लगे, दिल लगी तेरे दिल को दिल लगी न लगे. वफाओं की हमसे तवक्को नहीं है, वफाओं की हमसे तवक्को नहीं है. सो आम्ही आता आलो इकडे मॅक्स साईडला, रेडिसन ब्लूकडे. ॲक्च्युअली मेघा वगैरे आले होते, सुशांत दादा वगैरे. सो त्यांना भेटण्यासाठी म्हणून रश्मीच्या रूमवर गेलो आधी आणि तिथून मग
आता आलो आम्ही रेडिसन ब्लूकडे कॉफी पिण्यासाठी. सो थोडा वेळ इथे एन्जॉय केलं. पाऊस पण सुरू होता थोडंफार बारीक बारीक. आणि त्यानंतर मग थोडं एअरपोर्ट साईड वगैरे फिरलो आम्ही. नाईट व्ह्यू छान होता त्या दिवशी, कारण दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट असल्यामुळे सगळीकडे तयारी सुरू होती, सगळं डेकोरेशन वगैरे येते. सो थोडा वेळ एन्जॉय केलं बाहेर आणि मग रिटर्न घरी आलो. सो व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर हा आहे एअरपोर्टचं लुक 14 तारखेचं नाईटचं. सो 15 तारखेला इंडिपेंडन्स डे असल्यामुळे इथं पूर्ण डेकोरेशन केलेलं होतं आणि भरपूर टाईट सिक्युरिटी होती. सो 2-3 ठिकाणी आम्ही थांबण्याचा प्रयत्न केलो की उतरून एन्जॉय करू, पण नाही पॉसिबल झालं, कारण एअरपोर्ट असल्यामुळे ऑलरेडी सिक्युरिटी असते आणि हे सगळं डेकोरेशन आणि दुसऱ्या दिवशी सगळं 15 ऑगस्ट असल्यामुळे पुन्हा टाईट सिक्युरिटी. आणि कुणीतरी आलं होतं, मे बी पॉलिटिक्समधलंच पर्सन होतं कुणीतरी, सो त्यामुळे खूप जास्त टाईट सिक्युरिटी. आणि खूप छान डेकोरेट केलं होतं, सगळ्या बाजूला लाईटिंग्स वगैरे होते, होल पूर्ण नागपूरभर होते. आम्ही थोडं लेट निघालो बाहेर, पण खूप छान होतं. आणि दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ बघायला विसरू नका, उद्याचा व्लॉग खूप छान आहे. आम्ही थोडं बाहेर निघण्याचा आम्ही प्लॅन करत आहोत. फिश हो लाईट चालू आहेत नाही, काही नाही, काहीच नाही, काय नाही. हेडगेवार मध्ये तुला कोण होतं? फक्त परम पूज्य डॉक्टर हेडगेवार.